आज जाते ज्या पद्धतीने मागच्या काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या दरम्यान घडामोडी घडल्या होत्या. त्यानंतर ठाकरे गटानं त्या परिस्थितीत देखील आपलं यश जे आहे ते प्राप्त केलं होतं. त्यानंतर हे सर्व महिला ब्रिगेड जी आहे ती आता गट नोंदणीसाठी जाताना आपल्याला दिसते. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, काय प्रतिक्रिया? नगर आज सर्व तुम्ही जण हो, आम्ही सगळेच नगरसेवक एकत्र इथे आलो आहोत. खरं तर मस्के येणं अपेक्षित होते, त्या आलेले नाही, सगळे नगरसेवक आलेले आहेत, बाकी काही कल्पना नाही. या ठिकाणी वरळीतनं खास करून ज्यांची चर्चा झाली होती त्या देखील नगरसेविका ज्या आहेत त्या आपल्यासोबत आहेत. काय प्रतिक्रिया? सर्व तुम्ही आलेला आहात, एक नगरसेविका मात्र नाही. माहिती नाही. आज गट नोंदणी होती. किशोरी पेडणेकर एक अनुभवी व्यक्ती जी आहे ती गटनेता म्हणून खूप छान आहे, अनुभवी आहेत त्या आणि खूप बरं वाटते त्या आमच्या गटनेत्या आहेत. इलेक्शन तुमचं महाराष्ट्रामध्ये गाजलं होतं, काय त्यावेळेचे अनुभव होते? काय बघा, ते इलेक्शनचं झालं, आता जी लढाई होती ती आम्ही जिंकलो आहे. आता ती जिंकलो, आता पुढे जायचं, आम्हाला काम करायचं आहे, पुढं जायचं आहे, काम करायचे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया वरळीकरांना या ठिकाणी दिलेली आहे. किशोरी पेडणेकर या ठिकाणी आहेत. कल्याण डोंबिवली आणि या सगळ्याच बाबतीमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्या संदर्भात देखील त्यांना प्रतिक्रिया दिलेली आहे. आता निवडणुका झालेल्या आहेत, आता कामाला लागायचं आहे आणि तशी सुरुवात जी आहे ती आमच्या वतीने झालेली आहे. संपूर्ण महिला ब्रिगेड जी आहे ठाकरे गटाची ती आता गट नोंदणीसाठी कोकण भवन इथे पोहोचली आहे आणि काही वेळातच या ठिकाणी एक गट जो आहे तो स्थापन केला जाईल आणि आता ठाकरे गट सत्तेत राहणार, सत्तेच्या बाहेर राहणार, हे संदर्भातलं जे चित्र आहे ते देखील स्पष्ट होणार आहे. सध्या तरी विरोधी बाकावर बसायला आम्हाला मॅन्डेट मिळाले आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेतला असं देखील म्हणणं आहेत. राजोल पटेल देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. संपूर्ण नगरसेविका जे आहेत ते आता पोहोचले आहेत कोकण भवनला आणि काही वेळातच गटाची नोंदणी देखील होईल. कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुदावले, ABP माझा, नवी मुंबई. ठाकरेंच्या नगरसेवक सर्वजण आता बेलापूर येथील कोकण भवन येथे दाखल झालेले आहेत. सर्व नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. साधारणपणे पाऊण तास झाला सर्व नगरसेवक या ठिकाणी पोहोचले होते. मात्र कोकण भवन येथे सर्व नगरसेवकांची उल्हासनगरच्या शिंदे गटाच्या नोंदणी सुरू होती आणि त्यामुळं काही वेळ ठाकरे गटाच्या नगरसेवकांना लागला होता. आता मात्र हे सर्व नगरसेवक जे आहेत ते यायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आता सर्व ठाकरे गटाच्या नगरसेवकांची तेव्हा आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक कोकण भवनामध्ये दाखल झालेले आहेत. किशोरी पेडणेकर यांची गटनेता म्हणून निवड करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता किशोरी पेडणेकरांच्या नेतृत्वाखाली या गटाची नोंदणी होणार आहे. दरम्यान ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.